कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोल, काय बोलायचं तुला? ते ना आज ओ हे काय श्रीनिवास हाँ, मग आपले मुद्दे मांडले की मग म्हणायचं की थँकिंग यू इन अँटिसिपेशन आणि त्यानंतर तुमचं नाव योर सिन्सिअरली दिग्विजय देशमुख। झाला ड्राफ्ट सेंड। मेल ईमेल आमच्या वेळी हे काही नव्हतं रे, सरळ साधा पत्र व्यवहार। हे सगळं अवघड आहे, पण सराव केला तर जमेल मला। सोपं आहे हो बाबा, आरामात जमेल तुम्हाला। बरं, बाय द वे कानिटकरांचा फोन आला होता का परत? नाही, त्यांनी फॅमिली ट्री मागितली आहे ना, आहे आपल्याकडे की क्रिएट करून पाठवू? हे बघ विश्वा, बिझनेस मध्ये आम्ही सांगितल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नकोस, कळलं? हो, एवढं काय झालं बाबा? नाही म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की फॅमिली ट्री शिवाय ती प्रोसिजर पुढे जाणार नाही, म्हणून विचारलं बस। हे बघ, काही झालं तरी आपल्या फॅमिलीची माहिती त्यांना देता येणार नाही। का पण? आम्ही सांगतो म्हणून। हो पण बाबा, मग त्यांच्याबरोबरचं बिझनेसचं डील? बिझनेस बुडाला तरी चालेल, पण त्यांना फॅमिली ट्री देता येणार नाही। हो बाबा, बस, एकदा सांगितलं ना, हा विषय इथेच बंद। असे का रिॲक्ट झाले असतील बाबा? एवढं काय कारण आहे ज्यामुळे ते इतकं महत्वाचं डील नाकारतायत? हे बघ सई, हे जे आता बेसन आहे ना, झाकण ठेवून 5 मिनिटं मस्त वाफ काढून घ्यायची। हरकत नाही, पण मला सांग, हे स्वयंपाकात काय असतं? वाफ काढून घ्यायची, शिट्टी काढून घ्यायची, उकड काढून घ्यायची, हे सगळं कुठून काढता तुम्ही? अगं वेडाबाई, आपण हे जे करतोय की नाही ते शिजायला हवं ना, मग त्याला वाफ द्यावी लागते, त्याला म्हणतात वाफ काढून घ्यायची, कळलं? इकडे दाखवते बघ, आले की नाही वाफ? आई, तुझ्याकडे 5 मिनिटं आहेत का? विश्वा,
तू किचन मध्ये? झालं तुझं? सई बोल. बाबा असे ऑड का वागतात? ते कानिटकरांची जमिनीची डील होती, तर त्यांनी आपली फॅमिली ट्री मागितली होती. मी बाबांना म्हटलं क्रिएट करून पाठवतो, तर चिडले माझ्यावर. नाही, मला कळत नाही असं का रिॲक्ट करतायत. तुला तुला काय माहिती आहे का? कुठल्या जमिनीचा व्यवहार आहे का? हो अगं, चांगला प्रोजेक्ट आहे. आणि तुला माहिती आहे का, कानिटकर सुद्धा इंटरेस्टेड आहेत. का माहित बाबा असं का रिॲक्ट करतायत. म्हणाले की बिझनेस बुडाला तरी चालेल, पण फॅमिली ट्री देणार नाही. अरे देवा, ही तीच जमीन तर नसेल ना? काकू, काय झालं? कसला विचार करतेस? ही जी जमीन आहे ती तुझ्या आजोबांची, आणि या जमिनीत तुझ्या बाबांसोबत अजून एकाचा वाटा आहे. कोणाचा? तुझ्या आत्याचा. आणि म्हणूनच तुझे बाबा फॅमिली ट्री द्यायला नकार देत असतील. बरं, हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुझ्या आत्याच्या सह्या लागतील, आणि त्या सह्या घेण्यासाठी यांना आत्याकडे जावं लागेल. आणि तुझे बाबा या जन्मातही तिच्या घरची पायरी चढणार नाही. म्हणूनच ते म्हणाले मगाशी की बिझनेस बुडला ना तरी चालेल. बरं ते ठीक आहे, बट मी आत्याच्या घरी जाऊन सह्या आणल्या तर? विश्वा, पाया पडते तुझ्या, गप्प बस. उगाच ना ह्यांच्या मर्जी विरुद्ध काही करायला जाऊ नकोस बाबा. याचे परिणाम काय होतील याचा अंदाज आहे ना? आत्याबद्दलचा राग शिगेला पोहोचलाय, आणि हे सगळं असताना त्यांच्या मर्जी विरुद्ध तू जर का नकळत सह्या घ्यायला गेला, पण आई, हे business विषय deal- बंद विश्वा. या प्रकरणात तू पडायचं नाही. आणि आपण दोघं आत्याबद्दल बोलतोय हेही त्यांना कळता कामा नये. डोंट वरी काकू, विश्वा नाही सांगणार काही काकांना. मला सांग, याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण अजून ऍड करूया का? आता याच्यावरती उपाय काय? इतक्या छोट्या कारणासाठी एवढं मोठं बिझनेस डील कसं सोडून द्यायचं? नाही, काहीतरी करावंच लागेल. विश्वाच्या डोक्यात हे खूळ शिरता कामा नये, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.